वेलकम बॅक फ्रेंड्स. तुमच्या सोपी इंग्लिश या लाडक्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की तुमच्या ह्या सोपी इंग्लिश चॅनलमध्ये व्याकरणाचा कोणताही विचार न करता स्पोकन इंग्लिश शिकवली जाते. हो की नाही? आणि स्पोकन इंग्लिश शिकत असताना आपण व्याकरणाचं मनावर दडपण येऊ नये यासाठी आपण स्पोकन इंग्लिशच्या मूलभूत गोष्टींकडे लक्ष देतो. आणि त्या अनुषंगानेच आपण हे व्हिडिओ सुरू केलेले आहेत. आणि खूप काही जास्त व्हिडिओ झालेले नाही मित्रांनो. जास्तीत जास्त 33 ते 35 व्हिडिओज झालेले आहेत आत्तापर्यंत. आणि हे 35 व्हिडिओज तुम्ही लवकर कव्हर करू शकता जर चॅनलवर नवीन आला असाल तर. काय करायचं आहे? रोज फक्त 3 व्हिडिओज बघा. म्हणजे 10 दिवसाच्या आत तुम्ही करंट फ्लोमध्ये येऊन जाल. म्हणजे तुमचं काहीही मिस झालेलं नसेल. आता एवढं तुम्हाला सांगून आपण मुख्य विषयाकडे येऊया. आता बघूया, मी असं जर म्हटलं, ही ड्राइव्हज अ बस. काय अर्थ झाला याचा? तो बस चालवतो. हो, तुम्हाला माहीत आहे. आपण हे शिकवलेलं आहे. आता जर मी असं म्हटलं तर ही इज ड्रायव्हिंग अ बस. तर तो बस चालवत आहे. सर आम्हाला हे पण येतं, तुम्ही आम्हाला या अगोदर शिकवलं आहे, असं तुम्ही म्हणाल. मला माहिती आहे. पण मित्रांनो, आपल्याला आता इथेच थांबायचं नाही आहे. आता इथेच थांबायचं नाही आहे म्हटल्यानंतर थोडंसं या दोघांमधला फरक काय आहे, हे समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. ही ड्राइव्हज अ बस, ही इज ड्रायव्हिंग अ बस. याच्यातला काय फरक आहे? कारण की मी तुम्हाला या अगोदर सांगितलेलं आहे, की साधा वर्तमान काळाचा उपयोग आपण नेहमीच्या क्रिया सांगण्यासाठी करतो. ही ड्राइव्हज अ बस नेहमीची क्रिया आहे. आणि अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग आपण कशासाठी करतो? बोलण्याच्या क्षणी घडत असलेल्या क्रिया सांगण्यासाठी, म्हणजे ही इज ड्रायव्हिंग अ बस. पण दोघांमधला फरक काय आहे? आपण दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा बोलू, त्यावेळेस आपल्याला कळालं पाहिजे ना, की आपल्याला नेमकं कोणतं वापरायचं आहे. लक्षात घ्या, ही ड्राइव्हज अ बस चा अर्थ असा आहे, की आत्ता तो या क्षणाला बस चालवतच असेल असं नाही. हो की नाही? म्हणजे याच्यातून काय अर्थ अभिप्रेत झाला? ही ड्राइव्हज अ बस म्हणजे ही इज अ बस ड्रायव्हर. तो एक बस ड्रायव्हर आहे, असा अर्थ होतो. हो की नाही? आणि ही इज ड्रायव्हिंग अ बस. तो बस चालवत आहे. याच्यावरून तुम्हाला असा कोणताही अर्थ मिळत नाही, की तो स्वतः बस ड्रायव्हर असेलच याची काही गॅरंटी नाही. ही इज ड्रायव्हिंग अ बस. तो बस चालवत आहे. एवढाच अर्थ होतो. म्हणजे बोलण्याच्या क्षणी कोणती क्रिया होत आहे, त्या क्रियेलाच महत्त्व आहे. ही ड्राइव्हज अ बस म्हणजे आता तो ती क्रिया करतच असेल असं नाही. म्हणजे क्रियेला महत्त्व नाही. कशाला महत्व आहे? त्याच्या पाठीमागच्या अर्थाला. म्हणजे तो काय आहे? ही इज अ बस ड्रायव्हर. तो बस ड्रायव्हर आहे. या अर्थाला महत्व झालं. आणि ही इज ड्रायव्हिंग अ बस. मग आता इथे तो बस ड्रायव्हर आहे की नाही आहे याच्याशी काही घेणं-देणं नाहीये. तर आता कशाला महत्व आहे? ही इज ड्रायव्हिंग अ बस. तो बस चालवत आहे या क्रियेला महत्व आहे. असा त्याचा अर्थ आहे. आय टीच स्टुडंट्स. समजून घ्या, की मी एखाद्या म्हणजे कोणी माझे नातेवाईक भेटले आणि त्यांनी विचारलं, "तुम्ही काय करतात? व्हॉट डू यू डू?" तुम्ही काय करतात? तर मी असं म्हणू शकतो, आय टीच स्टुडंट्स. मी विद्यार्थ्यांना शिकवतो. आता मी विद्यार्थ्यांना शिकवतो, शिकवण्याची ही जी क्रिया आहे, या क्रियेला आत्ता ह्या क्षणाला बोलत असतानाच्या क्षणाला महत्त्व नाहीये. तर म्हणजे माझा व्यवसाय काय आहे? आय एम अ टीचर. असा त्याचा अर्थ झाला. परंतु मी जर आत्ता असं जर म्हटलं तर आय एम टीचिंग स्टुडंट्स. मी विद्यार्थ्यांना शिकवत आहे, म्हणजे मी आत्ता ह्या क्षणाला शिकवत आहे, म्हणजे क्रियेला महत्व आहे. असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे दोघांमध्ये हा फरक, म्हणजे केव्हा आपल्याला साधा वर्तमान काळ वापरायचा आहे आणि केव्हा आपल्याला अपूर्ण वर्तमान काळ वापरायचं आहे, हे तुम्हाला या उदाहरणावरून लक्षात आलं असेल. हो की नाही? आता थोडंसं पुढे जाऊया. मी जर असं म्हटलं तर आय लिव्ह इन नाशिक. सर तुम्ही शिकवलं आहे आम्हाला हे. हो. म्हणजे कायमस्वरूपीची जी स्थिती आहे, ती स्थिती सांगण्यासाठी आपण साधा वर्तमान काळाचा उपयोग करतो. हो की नाही? असं शिकवलं आहे 100%. हो की नाही? आता थोडंसं बाजूला जाऊया. म्हणूया बरं असं, आय एम लिव्हिंग इन नाशिक. काय फरक जाणवला?
मी नाशिकमध्ये राहत आहे असं आपण म्हणतो का? बोलतो का? हो, बोलतो आपण. पण मग दोघांमध्ये फरक काय झाला? आय लिव्ह इन नाशिक आणि आय एम लिव्हिंग इन नाशिक यांच्यामध्ये असा फरक झाला, की सध्या या क्षणाला म्हणजे एवढ्या बोलण्याच्या क्षणी जो क्षण आहे, त्याच्या अराउंड, त्याच्या अवतीभोवती जो कालावधी आहे, त्या कालावधीसाठी मी नाशिकमध्ये राहत आहे. म्हणजे नाशिक इज नॉट माय परमनंट होम. नाशिक हे माझं कायमस्वरूपी वास्तव्याचं शहर नाहीये. सध्या मी नाशिकमध्ये राहत आहे. म्हणजे मस्ट बी फॉर सम रिझन. म्हणजे काहीतरी कारणासाठी मी नाशिकमध्ये राहत आहे. असा त्याचा अर्थ होईल. आणि आय लिव्ह इन नाशिक म्हणजे मी नाशिकमध्ये राहतो. माझं कायमस्वरूपी वास्तव्य नाशिकमध्ये आहे. असा त्याचा अर्थ होईल. आय लिव्ह इन नाशिक, आय एम लिव्हिंग इन नाशिक. दोघांमधला फरक कळाला? म्हणजे आपल्याला केव्हा मूळ रूप वापरायचं आहे आणि केव्हा ॲमेझार आणि क्रियापदाला आयएनजी लावायचं आहे. बघा, कर्ता कर्त्याच्या जागेवर आहे, कर्म कर्माच्या जागेवर आहे, इतर शब्द इतर शब्दाच्या जागेवर आहे. फक्त आपण क्रियापद बदललं, त्याचं रूप बदललं नाही. आपण तर क्रियापद नाही बदललं. लिव्ह आणि लिव्हिंग क्रियापद नाही बदललं, सॉरी. आपण फक्त क्रियापदाचं रूप बदललं, तरीही अर्थामध्ये खूप मोठा बदल झाला. समजलं असेल तुम्हाला? हो की नाही? म्हणजे ही ड्राइव्हज अ बस मध्ये काय फरक आहे आणि ही इज ड्रायव्हिंग अ बस मध्ये काय फरक आहे समजला असेल. थोडस आणखीन एक स्टेप आपण वरती गेलो. आय लिव्ह इन नाशिक म्हणजे कायमस्वरूपी वास्तव्य. परमनंट सिच्युएशन, टू टेल द परमनंट टू टेल अबाउट परमनंट सिच्युएशन वी यूज सिंपल प्रेझेंट टेन्स. टू टेल अबाउट टेम्पररी सिच्युएशन, तात्पुरता स्वरूपाची परिस्थिती सांगण्यासाठी वी यूज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे तात्पुरता काय आहे म्हणजे बोलत असतानाचीच असल असं नाही. आता नीट बघा, मी काल तुम्हाला एकच उपयोग सांगितला होता अपूर्ण वर्तमान काळाचा. हो की नाही? काय उपयोग सांगितला होता? बोलण्याच्या क्षणी घडत असलेली क्रिया सांगण्यासाठी आपण अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करतो. हो की नाही? आत्ता मी तुम्हाला एक स्टेप थोडीशी पुढे घेऊन जात आहे. अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग कुठे होऊ राहिला आहे? बोलण्याच्या क्षणी घडत असलेली क्रिया सांगण्यासाठी नाही, तर वर्तमान क्षणाच्या अवतीभोवती जो कालावधी आहे, तात्पुरता स्वरूपाचा, तो तात्पुरता स्वरूपाचा कालावधी एका मोठ्या कालावधीच्या तुलनेने खूप छोटा असेल. 1 आठवडा, 2 आठवडे, 1 महिना, 2 महिने, 6 महिने यासाठी असू शकतो. हो की नाही? म्हणजे आयुष्यभर नाशिकमध्ये राहणं ही खूप मोठा कालावधी आहे, मोठी सिच्युएशन आहे. परमनंट, हो की नाही? आणि महिने, 2 महिने किंवा वर्ष, दीड वर्ष हा आयुष्यभराच्या तुलनेने खूप छोटा आहे. म्हणजे 4-6 महिने आपण नाशिकमध्ये राहत आहोत. वी आर लिव्हिंग इन नाशिक फॉर 4 टू 6 मंथ्स. हा काय झाला? तात्पुरता स्वरूपाचा झाला. हो की नाही? म्हणजे तुलना करायची. हो की नाही? आता जर मी असं म्हटलं तर आय एम रीडिंग अ नॉव्हेल. मी एक कादंबरी वाचत आहे. सांगा भाऊ, मी तर तुमच्याबरोबर आता ह्या क्षणाला मी तर तुमच्याशी बोलतोय. मी कुठे काही वाचत आहे? या बोलण्याच्या क्षणी मी माझ्या हातात काही कादंबरी आहे का? नाही ना? परंतु मी सांगतो आहे, की मी एक कादंबरी वाचत आहे. कादंबरी बऱ्यापैकी मोठी असते. हो की नाही? रोज आपण त्याचे 5-25 पानं वाचत असतो. फोल्ड करून ठेवून देतो. म्हणजे मी कादंबरी वाचत आहे. आय एम रीडिंग अ नॉव्हेल अराउंड नाऊ. आत्ताच्या कालाभोवतीच्या अवतीभोवती वाचत आहे. आय विल गिव्ह यू as soon as I finish it. I will give you the novel to read as soon as I finish it किंवा as soon as I have finished it. आता I finish it, I have finished it हे मी अजून तुम्हाला शिकवलेलं नाहीये. as soon as त्याच्यामुळे आत्ताच त्याचा लोड घेऊ नका. मी फक्त तुम्हाला उदाहरण सांगण्यासाठी तसं सांगितलेलं आहे, की मी ती कादंबरी तुम्हाला वाचायला देईल. आय विल गिव्ह यू द नॉवेल as soon as I finish it. हो की नाही? म्हणजे मी तर आता तुमच्याशी बोलत आहे. मी आता तर कादंबरी वाचत नाहीये. परंतु मी
हे नाऊच्या अवतीभोवती जी क्रिया आहे ती सांगण्यासाठी. असा उपयोग सुद्धा अपूर्ण वर्तमान काळाचा असतो. हो की नाही? आहे ना मजा? तर ही ड्राइव्हज अ बस, ही इज ड्रायव्हिंग अ बस याच्यातला फरक कळाला असेल. आय लिव्ह इन नाशिक, आय एम लिव्हिंग इन नाशिक याच्यातला फरक कळाला असेल. आय रीड अ नॉव्हेल इन अ वीक, एका आठवड्यात मी एक कादंबरी वाचतो. आय एम रीडिंग अ नॉव्हेल नाऊ, मी आत्ता कादंबरी वाचत आहे. आय एम रीडिंग अ नॉव्हेल, मी कादंबरी वाचत आहे. मी आत्ता नॉव्हेल वाचत आहे म्हणजे आत्ता ह्या क्षणाला, आणि आय एम रीडिंग अ नॉव्हेल, मी कादंबरी वाचत आहे. म्हणजेच आत्ता ह्या क्षणाला म्हणजे वाचत आहे. आय एम रीडिंग अ नॉव्हेल नाऊ, आत्ता वाचत आहे. आणि आय एम रीडिंग अ नॉव्हेल याच्यातून काय अर्थ अभिप्रेत होतो, की आत्ता ह्या क्षणाला वाचत असेल याची काही गॅरंटी नाही. फक्त वाचत आहे एवढी स्थिती सांगितली. तुम्ही म्हणू शकतात, वी आर लर्निंग इंग्लिश थ्रू युअर व्हिडिओज. आम्ही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंग्लिश शिकत आहोत. आत्ता बोलल्याच्या क्षणी तर शिकतच आहात, पण अराउंड नाऊ एकदा का पूर्ण तुम्ही इंग्लिश शिकून गेलात, की तुमचं काम झालं. हो की नाही? म्हणजे परमनंट नाहीये. एकदा शिकून झालं, ज्ञान येऊन लागलं, तर ज्ञान परमनंट होऊन जातं. आणि शिकण्याची क्रिया, इंग्लिश शिकण्याची क्रिया कधीही थांबत नाही. नवनवीन गोष्टी आपण शिकतच असतो. परंतु एक विशिष्ट काळ येईल, एक वेळ येईल, की जिथे तुम्हाला असं वाटेल, की हो, माझं इंग्लिश बऱ्यापैकी 100% पक्कं झालेलं आहे. आणि मग त्यावेळेस तुम्ही कदाचित अधूनमधून व्हिडिओ बघाल, किंवा कदाचित तुम्हाला असं वाटेल, की हो, माझं पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे, तर मी स्वतःच एक चॅनल तयार करतो. सरांच्या माध्यमातून मी शिकलो आहे, तेच मी आणखीन पुढच्या विद्यार्थ्यांना ज्ञान देतो. असं होऊ शकतं. बऱ्याच माझ्या विद्यार्थ्यांनी, माझ्याकडे क्लासला असलेल्या विद्यार्थ्यांनी आता बरेच क्लासेस ओपन केले आहेत. ते माझे शिष्य आहेत, परंतु ते आता कोणाचे तरी गुरु आहेत. आणि मला त्याचा आनंद आहे, की ते काहीतरी करतायत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब करत असताना बेल आयकनला क्लिक करा आणि त्याच्यावर ऑलचं चिन्ह येईल, तिथं क्लिक करा. कारण जसं आपण व्हिडिओ टाकला, की लगेच तुम्हाला ते नोटिफिकेशन येईल. Facebookवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा. नमस्कार.